नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, विविधतेने नटलेला प्रदेश म्हणजे विदर्भ आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि अमरावती जिल्ह्यात असलेलं गाव मेळघाट. घाटाघाटांचा मेळ म्हणून मेळघाट. आदिवासी क्षेत्र यामध्ये सुखसुविधांचा अभाव असणं हे आलंच आणि त्यातील मूलभूत गरज म्हणजे आरोग्य सेवा. बरेचसे स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीनं इथे निस्वार्थ सेवा देत असतात. आज आपण अशाच एका स्वयंस्फूर्तीनं कार्य करणाऱ्या डॉक्टर श्रद्धा महल्ले यांच्या कार्याची दखल घेणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर श्रद्धा महल्ले या गेल्या 12 वर्षांपासून त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्यांना लेखनाची आवड आहे आणि रुग्ण जागरूकता म्हणून त्वचारोग संबंधी त्या लेखन करीत असतात. वृत्तपत्र, मासिक पत्र यामध्ये तुम्ही त्यांचे विविध पब्लिकेशन्स बघू शकता. इंटरनॅशनल आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्या स्पीकर म्हणून देखील कार्य करतात. पश्चिम आणि मध्य नागपूर येथे जवळपास 54 मोफत त्वचारोग शिबिरं यांचं आयोजन त्यांनी आतापर्यंत केलं आहे. त्यांचे बरीच पब्लिकेशन आपण त्वचारोग संबंधी बघितले आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करून आपण त्वचारोग संबंधी थोडीशी माहिती आणि त्यांची कार्याची दखल घेऊया. तर स्वागत करूया डॉक्टर श्रद्धा महल्ले यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला वाटतं त्यांचा जो त्वचारोग संबंधी अनुभव आहे आणि मेळघाट येथे त्यांनी जे शिबिर घेतलं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. मॅडम, आपण नागपुरात एक म्हणजे नावाजलेलं त्वचारोग तज्ज्ञ म्हणून प्रख्यात आहात, एक डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून फेमस आहात. तर मेळघाटमध्येच हे मोफत त्वचारोग शिबिर घेण्याचं कारण काय? गरजूंना सेवा प्रदान करणे हे मी माझं परम कर्तव्य समजते आणि मागील काही वर्षांपासून मी भरपूर अशा स्वयंसेवी संस्थांसोबत जुळलेली आहे आणि त्यांच्याद्वारे मी सेवा प्रदान करतच असते. आणि जेव्हाही मला वेळ मिळतो त्यावेळेस मी शिबिरांचं आयोजन करते आणि अशा जागेवर शिबिरं मी घेते जिथे की खरंच गरज आहे. तुम्हाला माहितीच असेल की त्वचारोग म्हटलं की लोक नेहमीच त्याला दुर्लक्ष करतात, त्याकडे कानाडोळा करतात. कारण एक तर घरी काहीतरी घरगुती उपाय करून त्याला ठीक करायचा प्रयत्न करतात किंवा मेडिकलमधून काहीतरी औषधं आणून ते बरं करण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात. त्यामुळे त्वचारोगाचं जो आजाराचं जे प्रमाण आहे ते आजकाल वाढताना दिसत आहे. जरी मी नागपुरात सेटल जरी झाले असले तरी मूळची मी अमरावतीची आहे. सासर माझा परतवाडा आहे. त्याच्यामुळे मेळघाट, चिखलदरा आणि धारणी हा माझाच एरिया आहे. मला असं आढळलं की तिथे जे लोक काम करत होती त्यांच्या अंगावर काही चट्टे होते आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की अरे, इथे तर प्राथमिक सेवा देखील इथे उपलब्ध नाही आहे. तर इथे डर्मॅटॉलॉजिस्टची खरंच गरज आहे त्या लोकांना. त्यांनी म्हटलं की इथे साधे डॉक्टर्स पण आम्हाला इथे मिळत नाहीत. तर तेव्हाच मी ठरवलं की मी माझ्या लोकांसाठी इथे सेवा प्रदान करणार आहे. म्हणून तुम्ही मेळघाट याचं चयन केलं की आपण इथे शिबिर घ्यायला हवं. बरं, तर मॅम, हा जो भाग आहे मेळघाट एक आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि भौगोलिकदृष्ट्या तो एक असामान्य आहे. म्हणजे तिन्ही ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हा एक प्रखर असतो. त्यामध्ये जेव्हा तुम्ही शिबिर घेतलं तेव्हा तुम्हाला कुठले रोग किंवा कुठले संक्रमण किंवा काय असं मुख्यतः तिथे आढळलं? हा जो कॅम्प घेतलेला आहे हा थंडीमध्ये घेतलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर मला असं जाणवलं की तिथे थंडी तीव्र प्रमाणात होती, उष्णताही तीव्रच होती
आणि ऊन जे होतं ते फार प्रखर होतं, त्याच्यामुळे थंडीमुळे निर्माण होणारे आजार म्हणजे ड्राय स्किनचे प्रॉब्लेम तिथे मला जास्त करून आढळले. इन्फेक्शन्समध्ये तिथे फंगल इन्फेक्शन, ज्याला आपण बुरशी म्हणतो, हा जो इन्फेक्शनचा प्रकार आहे तो फार प्रमाणात तिथे वाढलेला मला दिसला. आणि त्याचबरोबर लहान मुलांमध्ये स्केबीज, फॉलिक्युलायटिस आणि इम्पॅटिगो हे सगळे आजार तिथे भरपूर प्रमाणात मला दिसली. म्हणजे हिवाळा असल्यामुळे कोरडी त्वचा याचे रुग्ण देखील तिथे होते. तर मॅम, ड्राय स्किनमुळे त्वचेच्या कुठल्या समस्या अशा तुम्हाला शिबिरात दिसून आल्या? ड्राय स्किन मध्ये तिथे जी छोटे मुलं होती, तर त्यांच्या गालावर असे पांढऱ्या रंगाचे चट्टे पडलेले होते, ज्याला आपण पिटॅरियासिस अल्बा असे म्हणतो. अल्बा म्हणजे पांढरा चट्टा असं आहे है ना. तर याचा जो संबंध आहे त्याला अटोपिक डर्मॅटायटिस सोबत म्हणजे एक्झिमासोबत, एक माइल्ड प्रकारचा एक्झिमा म्हणून हा आजार असतो. आणि लहान मुलांमध्ये किंवा किशोर वयामध्ये देखील हा आजार आढळू शकतो. थंडीमध्ये हा वाढताना दिसतो. याची चित्रफित आपण दाखवू शकता. यहाँ पे भी सफ़ेद चट्टे हैं, हाथ पे भी है, आपको हाथ पे भी है, हाथ का दिखाओ. आता थंडीचं सीझन असल्यामुळे तिची स्किन जी आहे ती ड्राय झाली आहे. ड्राय झाल्यामुळे जे पांढरे चट्टे झाले आहेत त्याला आपण म्हणतो पी अल्बा, पिटॅरियासिस अल्बा. अल्बा म्हणजे पांढरे चट्टे. तर हा एक जनरल टर्म म्हणता येईल, पण याचा संबंध थंडीसोबत आहे, ड्राय स्किनसोबत आहे आणि एक एक्झिमाचा प्रकार म्हणून हा असतो. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावणे, शरीरातली जी कमतरता झाली, कधी कधी काही मल्टीविटॅमिन्सच्या डेफिशियन्सीमुळे पण ह्या सगळ्या गोष्टी, त्वचेचे जे हे प्रॉब्लेम्स आहे हे वाढू शकतात. तर याला आपण अगदीच ठीक करू शकतो. आणि प्रत्येक पांढरा चट्टा म्हणजे कोड आहे असं कधीच नसतं. ठीक होणारा असा त्वचेचा एक आजार म्हणता येईल, ज्याला आपण पी अल्बा असं म्हणतो. हे जे पांढरे चट्टे असतात, थंडी गेल्यानंतर, थंडी संपल्यानंतर हे चट्टे निघून जातात, पण भरपूर वेळा त्यावर औषध उपचार करून ते आपल्याला बरे करावे लागतात. बरं. तर मॅम, आपण जे पांढरे चट्टे याच्यासोबतच एक फंगल इन्फेक्शनचा उल्लेख केला, तर हे फंगल इन्फेक्शन काय असतं आणि कशामुळे होतं? आणि जसं आपण आता शिबिर घेतलं, मेळघाटला, तर त्यामध्ये याचे काही रुग्णांचा अनुभव आम्हाला सांगता येईल का? हो, नक्कीच. फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशी. बुरशी ही सर्वत्र आढळते. हवेत, पाण्यात आणि मानवी शरीरावर ही बुरशी असते. वातावरणात भरपूर अशा बुरशी आढळून येतात. त्यातील काही बुरशी हानिकारक असतात. जेव्हा त्वचेचा संबंध ह्या हानिकारक बुरशीसोबत होतो त्यावेळेसच त्याचं संक्रमण होतं. आणि हे जे संक्रमण आहे हे फार लवकर होतं. एकापासून दुसऱ्याला हा पसरणारा आजार आहे, म्हणजे अतिशय संसर्गजन्य हा आजार आहे. आणि मॅम, आपण हे जे फंगल इन्फेक्शन सांगत आहेत की कसं होतं, काय होतं, याचे काही रुग्ण आपल्याला काय अनुभव आला शिबिरामध्ये? बुरशी किंवा फंगल इन्फेक्शन यामध्ये जेव्हा हे इन्फेक्शन होतं त्यावेळेस त्या रुग्णाच्या शरीरावर, त्याच्या त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येतात. आणि त्या चट्ट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की त्याची जी बॉर्डर असते, त्याची जी किनार असते ती वाढताना दिसते आणि ती जास्त डार्क असते. बरं. तर हे अशा प्रकारचे रुग्ण आपल्याला तिथे तुम्हाला बघायला मिळाले? हो हो. आणि भरपूर रुग्ण मिळाले तसे की ज्यांची त्वचा ही कोरडी पडलेली होती, कोरडे चट्टे त्यांच्या शरीरावर झाले होते, काहींच्या चेहऱ्यावर देखील होते, हातावर होते, पायावर होते. आणि त्याचंच कॅटेगरायझेशन देखील आपल्याला करता येऊ शकतो त्याच्यानुसार. म्हणजे फंगल इन्फेक्शनचे काही प्रकार पण आपल्याला सांगता येतील? बरं, नक्कीच त्याचे प्रकार असतात. जसं जर फंगल इन्फेक्शन केसांमध्ये झालं असेल तर त्याला आपण टिनिया कपायटिस म्हणतो. जर चेहऱ्यावर झालं असेल तर टिनिया फेशियाय म्हणतो. शरीरावर झालं असेल तर त्याला आपण टिनिया कॉर्पोरिस असं म्हणतो. जांघेमध्ये जर झालं असेल तर टिनिया क्रुरिस त्याला म्हणतो. जर हातावर झालं असेल तर टिनिया मॅनम म्हणतो. आणि पायाला जर झालं असेल तर टिनिया पेडिस असं म्हणतो. इव्हन नखांमध्ये देखील फंगल इन्फेक्शन होतं तर त्याला आपण ओनॅकोमायकोसिस असं म्हणतो. बरं मॅम, या आजाराची चित्रफित आपल्याकडे उपलब्ध आहे, तर आपण ती चित्रफित बघूया. बोलिए, कहाँ पे आपको प्रॉब्लम है? ये यहाँ पे भी है। हाँ, और उसके बाद में पेट का आप थोड़ा सा दिखा दीजिए, पेट का दिखा दीजिए, है ना. ये जो है ये फंगल इन्फेक्शन है ना, जिसे बुरशी कहते हैं. तो बुरशी टाइट कपड़े हमेशा पहनने में आते हैं आपके?
हाँ है ना, बिल्कुल। इसको टाइट अगर दिन कपड़ों भर के। पहरे, हाँ अपन जिधर उधर जाते तो पहनते हैं अक्सर, अपन अच्छा। खेती बाड़ी करने वाले ये तो पहनते नहीं। अच्छा, कितने दिनों से है ये आपको? ये 2 साल हो गया। 2 साल। तो दवा नहीं ली आपने? दवाई ली हमने, लेकिन इससे हमें आराम नहीं हुआ। वो तुरंत अच्छा। तकलीफ 1 महीना 2 महीने के लिए कम हो जाते हैं। अच्छा। और फिर उन्होंने वो जो मैंने अभी आपको बताया था, जो नागपुर के बारे में जो बोला था वो डॉक्टर ने कि भाई इधर कहीं उसके इलाज नहीं होगा, स्किन के डॉक्टर को दिखाओ। तो हम लोग, हमारी आर्थिक परिस्थिति और हम इधर के लोग, नागपुर में जाना साधारण नहीं होता है, हम लोग नहीं पहुंच पाए वहाँ तक। अच्छा। इस वजह से अभी फिर ये तुम्हारे शिविर के माध्यम से अभी हमने बोला ठीक है स्किन का है, तो मैंने बोला चलो। नहीं तो मैं रात को ही, मेरा जो दोस्त था उसने मेरे को बताया, मैंने बोला इधर उसके अभी तक मैंने बोला कोई डॉक्टर ही नहीं है, क्योंकि इसका जो बीमारी जो है सर, ये बहुत सारे लोगों को है। मैं जो मेरा खुद का देख के दूसरे को भी बोलता है कि ये बीमारी आप और मेरा सेम है। बराबर है। ये भी सर्दी में भी अक्सर करके ज्यादा होता है, और फिर जो गर्मी आती है तो गर्मी में भी होता है, ज्यादा भड़कता है वो। बराबर है, क्योंकि मौसम की वजह से भी कभी बादल नहीं रहेगा, फिर क्लीन हो जाएगा, फिर बादल आने के लिए और उसकी तैयारी रहते तब और वापस आता हो। बराबर है। खान पान से इस प्रकार। मॅम, फंगल इन्फेक्शनचे प्रकार आपण जसे आता सांगितले, तर मला असं विचारायचं आहे की एक आजार जसं शिरणी, तो खूप प्रमाणात असं बघितलं जातं, तर त्याबद्दल काही सांगता येईल का? म्हणजे तो कशामुळे होतो, कसा असतो, आणि तुमच्या शिबिरात मुख्यतः त्या मेळघाट क्षेत्रात याचे काही रुग्ण आढळून आलेत का? हो, नक्कीच. फंगल इन्फेक्शनचं जर आपण एक सामान्य वर्गीकरण जर करतो म्हटलं, तर याच्यामध्ये टीनिया इन्फेक्शन, जे की मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलेलं आहे, ज्याला आपण नाईट असं म्हणतो. बरं. आता तुम्ही मला विचारलं आहे की शिरणी म्हणजे काय, तर शिरणी पण एक फंगल इन्फेक्शनचाच प्रकार आहे, बुरशीचाच प्रकार आहे, ज्याला आपण पिटेरियासिस व्हर्सिकोलर म्हणजे मल्टिपल कलर्स त्याच्यामध्ये दिसतात. पांढरा रंग दिसतो, तांबड्या रंगाचे चट्टे त्याच्यामध्ये दिसतात, तपकिरी रंगाचे चट्टे त्याच्यामध्ये दिसतात. तर व्हर्सिक्युलर म्हणजे 2 रंगामध्ये तो असतो. पिटेरियासिस व्हर्सिकोलर जो आहे तो मलेसिजिया फरफर ह्या स्पीशीजमुळे तो होतो. मॅम, या आजाराची चित्रफीत आपल्याकडे उपलब्ध आहे, तर आपण ती चित्रफीत बघूया. क्या हुआ है? सफेद शिर. हाँ, इथे तुम्ही बघाल की पांढरे छोटे छोटे स्पॉट्स दिसत आहेत, ज्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो शिरणी. शिरणी म्हणजेच पी व्हर्सिक्युलर, त्याचं मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे. तर हे एक फंगल इन्फेक्शन असतं, जे की मलेसिजिया फरफरमुळे होतं, आणि हे एक फंगल इन्फेक्शन असल्यामुळे ते लगेच स्प्रेड होऊ शकतो. काही लोकांना याची फार जास्त टेंडन्सी असते, पण जिथे जास्त गरमी, जास्त घाम अशा जागेवर हे होतं, आणि झाल्यानंतर याचा वारंवार हे होऊ शकतं, आणि याला आपण ट्रीट देखील करू शकतो. अँटीफंगल औषधी दिल्यानंतर हे पूर्णपणे ठीक होऊ शकतं. त्याच्यामुळे याच्यावर उपचार पद्धती ही उपलब्ध आहे, आणि पेशंटनी नुसतंच पांढरा चट्टा हा कुठला तरी कोड किंवा असा गैरसमज न करता त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार असतो कॅन्डिडियासिस, ज्याला कॅन्डिडियल इंटरट्रायगो आपण म्हणतो किंवा चिखल्या असं म्हणतो. तर हा पण एक प्रकार आहे जो रुटीनली आपल्याला जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपण म्हणतो चिखल्या झाल्या, खूप जास्त पाण्यात कामं केले की चिखल्या होतात, तर हा चिखलीचा एक प्रकार. तर हे सगळे फंगल इन्फेक्शनच आहे, पण याच्यामध्ये आम्हाला पिटेरियासिस व्हर्सिक्युलर म्हणजे शिरणी हा प्रकार जो आहे हा मेळघाटात जास्त करून आढळला, कारण की उष्णता, तिथलं राहणीमान, तिथले जे कामं म्हणजे तिथले जे लोक जे होती ते शेतात काम करणारी होती, जंगलात काम करणारी लोक होती, त्याच्यामुळे घाम आणि त्याद्वारे त्याचं संक्रमण झालेलं होतं. बरोबर. आणि स्वच्छतेच्या बाबतीत पण ते लोक थोडंसं मागे पडतात, त्यामुळे पण मला असं वाटतं की त्वचारोग हे जास्त लवकर त्यांना संक्रमित होतं. मॅम, ही माहिती जी आपण देत आहात ही फार उपयुक्त आहे, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्रद्धा महल्ले आपल्या सोबत आहेत, आणि आपण जाणून घेत आहोत त्यांचा अनुभव मेळघाट येथे घेतलेले त्वचारोग शिबिर याबद्दल. तर मॅम, आपण फंगल इन्फेक्शनच्या व्यतिरिक्त आणखी कुठले इन्फेक्शन्स तिथे मेळघाटात बघितले? काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स पण तिथे होते. बॅक्टेरियलमध्ये लहान मुलांमध्ये इम्पॅटिगो हे इन्फेक्शन फार प्रमाणात होतं. म्हणजे इम्पॅटिगोमध्ये काय होतं की पिवळ्या रंगाचे चट्टे, पस भरलेले चट्टे चेहऱ्यावर दिसतात,
आणि याला आपण स्कूल सोअर असंही म्हणतो, कारण की शाळेत जाणाऱ्या मुलांना हे चट्टे होतात, जे एकत्र खेळतात, मातीत खेळतात. तर हे इन्फेक्शन फार लवकर पसरणार आहे. म्हणजे घरी एखाद्याला जर हे इन्फेक्शन झालं छोट्या मुलाला, तर ते त्याच्या भावाला, बहिणीला लगेचच पसरू शकतं. शाळेत गेलं तर हे सोबत जर त्यांचे खेळणे असतील, खेळत असतील, तर हे जे इन्फेक्शन आहे फार लवकर हे पसरू शकतं. तर त्यांच्या चेहऱ्यावर ते होतं. आणि थंडीमुळे काय होते की तिथली जी त्वचा आहे ती कोरडी पडते. त्वचा जेव्हा कोरडी पडली तर त्यात कुठलंही ॲलर्जन म्हणा, कुठलंही इन्फेक्शन म्हणा, ते खूप लवकर प्रमाणात त्वचेच्या आत शिरतं आणि मग हे इन्फेक्शन फार इझिली तिथे होतात. आणि हे जे इन्फेक्शन आहे युजली स्टॅफायलोकोकस ऑरियसमुळे, स्टॅफायलोकोकस पायोजेन्समुळे हे इन्फेक्शन होतं. याच्यात 2 प्रकार असतात, एक असं बुल्लस सिम्पॅटिगो आणि एक असतं नॉन बुल्लस सिम्पॅटिगो. तर तिथे नॉन बुल्लस सिम्पॅटिगोचं जे इन्फेक्शन आहे ते छोट्या मुलांमध्ये खूप होतं, खूप प्रमाणात आढळून आलं. हां. आणि दुसरं जर सांगायचं झालं तर फॉलिक्युलायटिस, म्हणजे काही अशी पण रुग्ण होती की ज्यांना चेहऱ्यावर असे फोडं आली होती, फॉलिक्युलायटिस ज्याला म्हणतो. म्हणजे फॉलिक्युलायटिसला मराठीमध्ये सांगायचं झालं तर त्याला आपण केसतोड म्हणतो, बरोबर ना. केसांचं जे मूळ आहे त्या मुळात जेव्हा इन्फेक्शन होतं त्याला आपण केसतोड असं म्हणतो. तर ते इन्फेक्शन त्या लोकांमध्ये होतं. हे इन्फेक्शन मोस्टली गरमी, दमट वातावरण ह्या एरियामध्ये जास्त बघायला मिळतं, त्यामुळे ते मेळघाटात असावं. म्हणजे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात हे सगळं इन्फेक्शन आपल्याला तिथे आढळलं. मॅम, या आजाराची चित्रफीत आपल्याकडे उपलब्ध आहे, तर आपण ती चित्रफीत बघूया. हा जो आजार आहे त्याला आपण इम्पॅटिगो असं म्हणतो. याच्यामध्ये हनी कलर क्रस्ट, म्हणजे तुम्ही बघू शकाल इथे की चट्टे दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्यात इन्फेक्शन झालेलं आहे. तर हे इन्फेक्शन व्यवस्थित आंघोळ न केल्यामुळे किंवा आता हे क्राऊडी एरियामध्ये, म्हणजे ही मुलगी आश्रमशाळेमध्ये राहते आहे तर कुठेतरी तिला ते इन्फेक्शन झालं आणि ते पसरत आहे. तर त्याच्यासाठी अँटीबॅक्टेरियल औषध घेणं तिला गरजेचं आहे. व्यवस्थित तिची हायजीन मेंटेन करणे, व्यवस्थित आंघोळ करणे, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे हे इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी. कारण जर हे इन्फेक्शन एकाला झालं तर तिची जी मैत्रीण आहे तर ते इन्फेक्शन तिला देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे एकाला झालेलं इन्फेक्शन लवकरात लवकर ठीक करून आपण बाकीच्यांना होणारा जो प्रादुर्भाव आहे तो आपण कमी करू शकतो. तर मॅम, जसं आता हिवाळा आहे सुरू, तर हिवाळ्यामध्ये काय काळजी घ्यायला हवी लहान मुलांनी त्वचेची, की जेणेकरून त्यांना हे इन्फेक्शन किंवा त्वचारोग काही होणार नाही? स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे छोट्या मुलांना स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित अंघोळ त्यांची करणे, कपडे स्वच्छ घालणे, खेळून आल्यानंतर त्यांना हातपाय धुवायला लावणे. जर इन्फेक्शन कुठे झालं असेल, कारण की हे लहान मुलांमध्ये होणारे इन्फेक्शन आहे, लवकर पसरणारं इन्फेक्शन आहे, तर कोणाला जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याला थोडंसं वेगळं काही दिवसांकरता सेपरेट ठेवणे, शाळेत न पाठवणे, हे सगळं त्या लोकांनी करायला पाहिजे. त्याच्यामुळे स्वच्छता मेंटेन करणे हेच तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि मला वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत मेळघाट हे क्षेत्र थोडं मागे पडत असणार, कारण तिथे पाण्याचा अभाव आणि बाकी सोयींचा पण अभाव हा आहेच, आणि तो कधी भरून निघेल याची कल्पना आपल्याला देखील नाही. खरंच मी तिथे म्हणजे काही फॅमिलीज होत्या ज्या छोट्या छोट्या मुलांना इन्फेक्शन झालं, तर मी विचारलं त्यांना की ह्याची काय आंघोळ नाही केली का, नाक वाहत आहे, बरं इन्फेक्शन झालेलं आहे, चेहऱ्यावर होतं, हातावर होतं. तर मी त्यांना विचारलं, अरे याची आंघोळ करत नाही का? तर मला त्याच्यातल्या 2-3 म्हणजे ज्या होत्या तिथे, तर त्या बोलल्या नाही इथे तर आम्हाला पाणी मिळत नाही, थंड पाणी असतं, तर इतक्या थंड पाण्याने कशी मी ह्या बाळाची आंघोळ करू? तर त्याच्यामुळे हायजीन मेंटेन होत नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळे इन्फेक्शन्स तिथे वाढलेले आहे. बरं. त्याच्यामुळे त्यांना आंघोळीचं महत्त्व पटवून देणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. बरं. आणि मॅम, जसं आता हे लहान मुलं, त्या पिढीबद्दल आपण बोललो, आणि दुसरी पिढी म्हणजे तरुण पिढी. तर तरुण पिढीच्या बाबतीत काय समस्या किंवा काय त्वचारोग तुम्हाला तिथे दिसले? म्हणजे असं होतं का की निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ते गाव आहे जसं मेळघाट, तर शुद्ध हवा आणि शुद्ध खानपान मिळतं आहे किंवा नैसर्गिक गोष्टींच्या जवळ राहत आहे, त्यामुळे त्यांना स्किन चांगली आहे किंवा पिंपल्सचा त्रास होत नाही, असं काही होतं का तिकडे? नाही, असं काही मला जाणवलं नाही. तिथे खूप सगळे यंगस्टर्स आले होते, काही आश्रमशाळेच्या मुलं होती ना, त्यांच्यामध्ये देखील फंगल इन्फेक्शन होतं, त्यांच्यामध्ये देखील पिंपल्स म्हणजे ज्याला ॲक्ने आपण म्हणतो हा प्रकार तिथे होता.
तिथे जे पिंपल्स मी बघितले त्याचा प्रकार थोडासा वेगळा होता. माइल्ड टू मॉडरेट टाईप ऑफ ॲक्ने ज्याला म्हणतो, आणि कोमेडोनल ॲक्ने तिथे जास्त करून आढळले. तर त्यावेळेस मी चर्चा केली की तू काय लावते चेहऱ्याला, कुठलं क्रीम लावते आहे काय. तर त्यावेळेस मला असं आढळलं की काहीतरी चुकीचे क्रीम्स त्या मुली लावत होत्या. ते मुलं देखील काहीतरी क्रीम्स वापरत होते, जाहिराती बघून कुठले तरी मार्केटमधून क्रीम्स आणून ते त्यांच्या चेहऱ्याला लावत होत्या. त्याच्यामुळे कुठले क्रीम्स लावावेत आणि कुठले लावू नयेत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तिथल्या रुग्णांशी चर्चा करताना मला लक्षात आलं की काही मुलींनी स्टेरॉइडचा वापर केला होता चेहऱ्यावर. बरं. स्टेरॉइड लावल्यामुळे म्हणजे गोरं होण्याच्या नादात त्यांनी स्टेरॉइड चेहऱ्याला लावलं आणि त्याच्यातून त्यांना पिंपल्स निर्माण झाली होती. तर ह्या सगळ्या चुका तिथल्या लोकांनी करू नयेत. तर त्याच्यासाठी पण मी त्यांना सांगितलं की नाही, हे क्रीम्स चेहऱ्यावर कधीही लावू नयेत. स्टेरॉइड क्रीम चेहऱ्याला लावायसाठी नसतातच. तर खूप सगळ्या चुकीच्या क्रीम्सच्या वापरामुळे काही मुली होत्या ज्या खूप केसांना तेल लावून होत्या, तर त्यांना ऑइली स्किनमुळे पिंपल्स आलेले होते. काही मुली अशा होत्या की गरज नसतानाही त्यांनी चुकीचं मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्यांना पिंपल्स आलेले होते. तर चुकीच्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे तिथे पिंपल्स हे जास्त होते. आणि वरून दमट वातावरण, घाम, याच्यातून कोमेडोनल ॲक्ने हा जो प्रकार आहे हा तिथे मला विशेषतः आढळून आला. मॅम, आपण जे त्वचारोग संबंधी मोफत शिबिर घेतलं त्या संदर्भात जे मेळघाटातील विद्यार्थी आहे यांचं काय अनुभव किंवा प्रतिक्रिया आहेत त्या आपण एका व्हिडिओ क्लिप किंवा एका चित्रफितद्वारे जाणून घेऊया. नमस्ते, मेरा पूरा नाम सोनाली राधेश्याम झारखंडे है। मैं 12th साइंस में पढ़ती हूँ यहाँ जारीदा आश्रम शाला में। और जैसे ये मेड़घाट है सभी को पता ही था, बहुत सी प्रॉब्लम होती है। तो यहाँ पे आज स्किन की जो शिविर रखी है, जैसे इधर के लोगों को स्किन से रिलेटेड बहुत सी बीमारी होती है, तो ये जो है इधर के जो मेड़घाट के है वो ना शहर तक अपनी प्रॉब्लम लेकर नहीं जा सकते हैं। जारीदा गाँव में मोहल्ले मैडम ने शिविर रखी है, तो यहाँ अच्छे से जाँच चालू है, मतलब फ्री में दवाई गोली वगैरह भी सब दे रहे हैं। और वैसे ही रिलेटेड यहाँ आश्रम शाला जारीदा के बच्चे भी जिसे कुछ प्रॉब्लम हो जैसे स्किन से रिलेटेड वो भी आए हैं, तो मैम वगैरह आए तो हमारा बहुत फ़ायदा हो रहा है। नमस्कार, माझं पूर्ण नाव वैष्णवी राजेश धोत्रे. मी इथं जारीदात आश्रम शाळा जारीदा इथं पडते. आणि इथं आज मल्ले मॅडमना स्किन डिसीज कॅम्प ठेवलेला आहे, तर मी पण तपासायला आलेले आहे. तिथं मला पण एक प्रॉब्लेम आहे आणि ते मोफत औषध देत आहे. आणि असे जर इथं कॅम्प असेच मोफत चालू राहणार तर आमच्यासारख्या गरिबांना खूपच फायदा होईल आणि मी त्यांचा मनापासून धन्यवाद म्हणतो. बरं. आणि मॅम, ड्राय स्किन याच्यामध्ये एक असं त्वचारोग आहे एक्झिमा किंवा इसब ज्याला आपण म्हणतो, तर हा कशामुळे होतो, कसा असतो आणि याचे पण काही रुग्ण आपल्याला शिबिरामध्ये आढळलेत का? हो, इसब हा ड्राय स्किनमुळे होतो. आपली जी त्वचा आहे, जेव्हा त्या त्वचेची सगळ्या लेयर्स ज्याला म्हणतो आपण है ना, एपिडर्मिस, डर्मिस आणि सबक्युटेनियस टिश्यू, जर त्या व्यवस्थित त्याचं काम करत असतील तर आपल्याला कुठलंही इन्फेक्शन होत नाही. कारण त्याचं एक बॅरियर मेंटेन करतं आपली जी त्वचा आहे ना, आपल्याला प्रोटेक्शन देतं, बाहेर उन्हापासून प्रोटेक्शन देतं, थंडीपासून प्रोटेक्शन देतं, हीटपासून प्रोटेक्शन देतं. परंतु जेव्हा वेदर चेंज होतो, जसं खूप थंडी, खूप गरमी, अशा वेळेस काय होतं की जे इपिडर्मल बॅरियर आहे, म्हणजे त्वचेचं जे बॅरियर फंक्शन आहे ते कुठेतरी डिस्टर्ब होतं आणि कुठलं तरी ॲलर्जन म्हणा, कुठलं तरी इन्फेक्शन म्हणा, ते त्वचेच्या आत शिरतं आणि मग तिथे चट्टे बनवतं. याची चित्रफित आपण दाखवू शकता. काय झालेलं आहे? चट्टा झालेला आहे. काय त्रास होतो याच्यामध्ये तुला? क्या तकलीफ होती है? खुजली आती है. अच्छा, कितने दिनों से है ये? 2-3 दिन से ही है. अच्छा, अभी ठंडी पड़ रही है इसलिए है. हे जे चट्टे दिसत आहेत तुम्हाला, ड्राय स्किन झालेली दिसते आहे आणि चट्टा जो आहे तो गोलाकार असा चट्टा आहे. याला आपण म्हणतो न्यूम्युलर एक्झिमा. म्हणजे हा एक एक्झिमाचाच प्रकार आहे. एक्झिमा म्हणजे काय? इसब, जे ड्राय स्किनमध्ये किंवा ज्याच्यामध्ये जास्त थंडी राहते या वेदरमध्ये होणारा हा त्वचेचा आजार आहे. ज्यांची स्किन अतिशय ड्राय राहते तर त्या लोकांना हे वारंवार याचा त्रास होऊ शकतो. जे लोक अटोपिक आहे, ॲलर्जिक आहे, अशा लोकांना याचा त्रास जास्त होतो. त्यामुळे मॉइश्चरायझर लावणे हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. जर ज्या लोकांनाही एक्झिमा किंवा
अटोपिक डर्मॅटायटिस हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम असतात, तर त्यांनी वारंवार मॉइश्चरायझर लावत राहणे, जेणेकरून कुठलीही ॲलर्जी त्वचेपर्यंत येणार नाही आणि हा प्रकार होणार नाही. तर हा न्यूम्युलर एक्झिमाचा एक प्रकार आहे आणि याच्यावर उपचार केल्यानंतर हे चट्टे पूर्णपणे आपण ठीक करू शकतो. मॅम, शिबिरातील आपला अनुभव आपण आमच्याशी शेअर करतच आहात, पण आता सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्रद्धा महल्ले आपल्या सोबत आहेत आणि आपण चर्चा करत आहोत त्यांचा अनुभव मेळघाटमधील त्वचा रोग शिबिर याबद्दल. मॅम, आपण जसे इन्फेक्शन्स सांगितले, ड्राय स्किनमुळे जसं एक्झिमाचा उल्लेख केला तुम्ही, आता हिवाळा आहे तर जनरली ड्राय स्किन किंवा कोरडी त्वचा असते, तर हे झालं हिवाळ्यापुरतं. तर ऋतुमानानुसार जसं हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळा याच्या अनुसार पण काही त्वचारोग वेगवेगळे आहेत का? हो, नक्कीच आहेत. जसं आताच आपण बोललो की थंडीमुळे ड्राय स्किन, हा एक्झिमाचा प्रकार, सोरियासिस, PMLE ज्याला आपण सन रिॲक्शन म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी थंडीमध्ये वाढताना दिसतात. बरं. जेव्हा पावसाळा येतो त्यावेळेस फंगल इन्फेक्शन वाढतं, कारण की ओले कपडे न वाळणे, त्यामुळे रॅशेस होतात. रॅशेसमधून फंगल इन्फेक्शन होतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन भरपूर सगळे, ज्याच्यामध्ये पिटेरेसिस रोझिया, हे सगळे इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये वाढताना आपल्याला दिसतात. आणि गरमीमध्ये तुम्ही बघाल तर सनबर्न, टॅनिंग, काही ऑटोइम्युन डिसऑर्डर ज्याच्यामध्ये SLE ज्याला आपण सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसिस, असे काही आजार वाढताना दिसतात. उन्हाळ्यामध्ये देखील त्वचा ही कोरडी होते, म्हणजे त्यावेळेस देखील कोरड्या त्वचेचे आजार वाढताना दिसतात. बरं मॅम, मेळघाट या क्षेत्रामध्ये आश्रमशाळा देखील आहे, तर तिथे पण तुम्ही जसं शिबिर घेतलं किंवा तिथले पण जे रुग्ण आहेत किंवा मुलं आहेत, तिथे राहणारे लोक आहेत, ते तुमच्याकडे नक्कीच आले असतील शिबिरामध्ये, तर त्या संदर्भात काय अनुभव होता आपला? हो, त्या आश्रमशाळेचे जे स्टुडंट्स माझ्याकडे आले होते, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये स्केबीज हा आजार फार पसरलेला होता. स्केबीज हा जो आजार आहे याला आपण पॅरासिटिक इन्फेक्शन म्हणतो. म्हणजे तो एक किडा असतो, सार्कोप्टिक स्केब आहे त्याचं नाव. तर हा किडा त्वचेच्या आतमध्ये शिरतो आणि तो त्याचं त्वचेमध्ये घर बनवतो. आणि एकदा हे जर इन्फेक्शन झालं तर हे अतिशय संसर्गजन्य इन्फेक्शन आहे, एकापासून दुसऱ्याला फार लागट इन्फेक्शन आहे. त्याच्यामुळे जर घरी एकाला इन्फेक्शन झालं तर पूर्ण फॅमिलीला इन्फेक्शन होऊन जातं, इतकं ते लागट इन्फेक्शन असतं. आणि खाज ह्या पेशंटला जी आहे ती अतिशय खाज येते आणि खाज रात्रीच्या वेळेस जास्त येते. छोटे जे मुलं असतात त्यांना जेव्हा हे इन्फेक्शन होतं तेव्हा त्यांच्या हातावर छोटे छोटे पुरळ आलेली आपल्याला दिसतात. तर तिथे जे आश्रमशाळेतले मुलं आले होते तर सगळ्यांनी आल्यानंतर सगळ्यांनी मला हात असे दाखवले. तर पहिले त्यांचे हात बघून मला लक्षात आलं की स्केबीज आहे. तर सगळ्यांना आम्ही सगळ्यांना एक सोबतच बाजूला केलं आणि त्यांना औषधी लिहून दिली, कारण ते इतकं संसर्गजन्य असतं की आमची जी पूर्ण टीम होती की सगळ्यांना स्केबीज होऊ शकला असता. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं वेगळं सेपरेट करून मग त्यांना औषधी आम्ही दिल्या. तर त्याच्यामध्ये आपण काही क्रीम्स देतो त्या पेशंट्सला लावायला, कारण की हे एक पॅरासिटिक इन्फेक्शन आहे, माईट इन्फेक्शन आहे. आणि क्रीम्स आणि औषधं लावल्यानंतर ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. त्याच्यामुळे तिथली जी आश्रमशाळा होती तर त्या मुलांच्या हायजीनकडे कुठेतरी दुर्लक्ष होत असावं है ना. इतके सगळे लोक, तिथलं वातावरण दमट, उष्ण वातावरण, हायजीनची कुठेतरी कमतरता, स्वच्छतेची कमतरता असं म्हणता येईल. आणि त्याच्यातून एकाला जर हे इन्फेक्शन झालं तर ते पूर्ण त्या आश्रमशाळेतल्या मुलांना सगळ्यांना झालेलं होतं. बरं. तर त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की जर एकाही विद्यार्थ्याला जर हे इन्फेक्शन झालं असेल तर त्याला पहिले ट्रीट करा. बरं. की जेणेकरून ते बाकीच्यांना पसरणार नाही. बरं. कारण हे वारंवार होणारं देखील इन्फेक्शन आहे. आणि ट्रीटमेंटच्या सोबत आणखी काही काळजी त्यांनी घ्यायला हवी का, म्हणजे की ते पसरणार नाही एका विद्यार्थ्यापासून दुसऱ्या विद्यार्थ्याला? स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची. त्यांचे जे कपडे असतात ते वेगळे वॉश करायला पाहिजे, वेगळे धुवायला पाहिजेत. एकमेकांचे कपडे पण त्यांनी घालायला नको याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि समजा एखाद्याला इन्फेक्शन झालं तर त्याला थोडंसं सेपरेट करायला पाहिजे.
जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत त्याला थोडंसं वेगळं ठेवून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला पूर्णपणे आपल्याला बरं करता येऊ शकतं, की जेणेकरून एक इन्फेक्शन दुसऱ्याला पसरणार नाही. पण हे अतिशय लागट इन्फेक्शन असतं, त्याच्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं हाच त्याच्यावर उपचार आहे. बरोबर. आणि मॅम जसं आपण उल्लेख केला, फंगल इन्फेक्शन आपण सांगितले, बॅक्टेरियल हे पण इन्फेक्शन्स आपण सांगितले, तर याच्यासोबतच व्हायरल इन्फेक्शन, त्वचेचं काही व्हायरल इन्फेक्शन पण असतं का? हो ना, अगदीच. म्हणजे बॅक्टेरियल असतात, फंगल असतात, तसं व्हायरल इन्फेक्शनही राहतं. तर व्हायरल इन्फेक्शनचे तर भरपूर प्रकार असतात जे त्वचेमध्ये देखील होत असतात, है ना. पण जसं की मॉलिस्कम कॉन्टेजिओझम आहे, पिटेरियासिस रोझिया इन्फेक्शन आहे, व्हायरल वॉट्स आहे. तर आम्हाला मेळघाटामध्ये असे 1-2 पेशंट्स आढळले की ज्यांना व्हायरल इन्फेक्शन होतं, ज्याला आपण म्हणतो व्हेरुका वल्गॅरिस, म्हणजे वॉर्ट म्हणजे मस्से, कॉमन लँग्वेजमध्ये आपण त्याला मस्से म्हणतो. तर 1-2 पेशंट्स असे होते की त्यांच्या हातावर, कुणाच्या पायावर हे व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. हे जे व्हायरल इन्फेक्शन असतं ते ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतं आणि हे व्हायरल असल्यामुळे हे पण लागत राहतं. एक जर जखम झाली असेल एखाद्या त्वचेवर, ते जर व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर ते लगेच दुसऱ्या जागेवर पण होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याला मुळापासून काढणे हाच त्याचा उपचार असतो. अशा पेशंट्सला आपण क्रीमद्वारे त्याचं व्हायरल इन्फेक्शन कमी करू शकतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून त्या व्हायरल इन्फेक्शनला मुळासकट काढणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण एक जरी व्हायरस त्वचेमध्ये राहिला तो पुन्हा डेव्हलप होईल. मॅम, आपण मेळघाटसारख्या दुर्गम भागात जाऊन शिबिर घेत आहे, तिथे एक निशुल्क किंवा मोफत त्वचारोग हे असं मार्गदर्शन करत आहे, हे नक्कीच एक ईश्वरीय कार्य आहे. तर या कार्याबद्दल, आपल्या शिबिराबद्दल आणि आपल्याबद्दल तेथील ग्रामस्थ लोक, ग्रामीण लोक काय म्हणतात याबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप, एक चित्रफित बघूया. हां, माझं नाव प्रशांत हरिदास पंडोले, गाव जारिदा आणि मेळघाट क्षेत्र अति दुर्गम भाग येथील मी रहिवासी आहो. आणि मेळघाटात आरोग्य समस्या मागील 70 वर्षापासून आहे. इथं कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू म्हणून पूर्ण जगात प्रसिद्ध म्हणजे मेळघाट. आज इथं जे शिबिर घेतली आहे डॉक्टर मोहल्ले मॅडमनी, ही आमच्या मेळघाटच्या लोकांसाठी एक नशीबवान शिबिर ठरली आहे. काहून की चर्मरोग आणि जे स्किन सौंदर्याचे आमच्याकडे परतवाडा किंवा अमरावती शिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. काहून की एका चर्मरोग किंवा चर्मरोग स्किन सौंदर्यासाठी गेलो तर 5 किंवा 6 हजाराचा खर्च आम्हाला येतो. पण डॉक्टर मोहल्ले मॅडमने जे शिबिर आयोजित करून आम्हाला एक म्हणजे देवासारखा काम, देव माणूससारखा काम केलं आहे मोफत देऊन. आणि असे या शिबिराच्या माध्यमातून आमच्या लाखो लोकांना फायदा झाला आहे. आता आमच्या मेळघाटात आरोग्य समस्या आहे आणि ज्या समस्याच्या माध्यमातून जर मॅडम अशी शिबिर महिन्यातून किंवा 2 महिन्यात, 6 महिन्यातून घेतले तर आमच्या मेळघाटवासियांना यांचा भरपूर आणि चांगला फायदा होईल. मेरा नाम सुखदेव बिशंदर है, मैं रहने वाला बारूगावन का हूँ. यहाँ से 5 किलोमीटर अंदर पे है मेरा गांव. और ये जो है चर्म रोगों का यहाँ पर पहली बार जो मोहल्ले मैडम ने ये कैंप रवाया है, ये हमारे लिए बहुत सुविधादायक है. और ऐसे ही हमारे गांव में अगर ऐसा कैंप होते रहेगा तो और हमारे जो एरिया में ऐसा चर्म रोगों का जो भी पीड़ित लोग हैं इनको उसका फ़ायदा होगा, अच्छा होगा. आणि मॅम, जसं चेहऱ्याची त्वचा आहे ही म्हणजे नक्कीच आपल्या शरीराची इतर भागाची जी त्वचा आहे त्याच्यापेक्षा चेहऱ्याची त्वचा ही वेगळी मानल्या जाते. तर त्या त्वचेशी संबंधित काय समस्या तुम्हाला या शिबिरामध्ये किंवा मेळघाटमध्ये आढळल्या? तिथे काही ज्या स्त्रिया आलेल्या होत्या दाखवण्यासाठी, तर त्याच्यात खूप सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या वर्कर होत्या. तिथे जंगलात जाऊन काम करणाऱ्या, तिथे रस्त्याची कामं सुरू होती तर तिथे त्या काम करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्याच्यामुळे त्या कंटिन्यू उन्हात काम करायच्या. तर भरपूर अशा स्त्रियांना टॅनिंग म्हणजे त्यांचा चेहरा काळा झालेला होता. काही लोकांना वांग ज्याला म्हणतो आपण, मेलॅझ्मा ज्याला म्हणतो है ना, वांग झाले होते, चट्टे आले होते चेहऱ्यावर. काही लोकांना फोरहेडवर, गालावर तपकिरी रंगाचे चट्टे त्यांना आलेले होते. तर प्रचंड उन्हामुळे कंटिन्यू त्या उन्हात काम करत असल्यामुळे हा पिगमेंटेशनचा जो प्रकार आहे हा त्यांच्या चेहऱ्यावर मला वाढलेला दिसला. त्या स्त्रिया कुठलेही चेहऱ्याला कुठलेही लेप, लोशन असा प्रकार त्यांना म्हणजे माहितीच नव्हता.
है ना, की सनस्क्रीन पण लावायचं असतं. आपल्याला कसं माहिती आहे की हो आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे, सनस्क्रीन लावणे, पण ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या स्त्रियांना, ज्या काम करणाऱ्या तिथल्या स्त्रिया होत्या, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फारच नवीन होत्या. तर त्याच्यामुळे टॅनिंग, वांग, इवन मला हेही जाणवलं की तिथे एजिंग म्हणजे प्रीमॅच्युअर एजिंग, म्हणजे त्यांच्या वयापेक्षा त्या जास्त म्हाताऱ्या दिसत होत्या, कारण सुरकुत्या जास्त आलेल्या होत्या. कंटिन्युअस उन्हात काम केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या. त्याच्यामुळे एखादी जर 30शीतली स्त्री असेल तर ती 40-50ची वाटत होती, कारण की मोठ्या दिसत होत. त्याच्यामुळे ते त्वचेचं जे स्मूथनेस आहे ते कुठेतरी कमी झालं होतं, शायनीनेस कमी झालं होतं. तर त्वचेवर खूप सगळे उन्हामुळे होणारे जे प्रखर उन्हामुळे होणारे जे इफेक्ट आहे ते जाणवायला लागले होते. आणि मला वाटतं स्त्रियांसोबतच इतर पुरुषांमध्ये वगैरे देखील पण हे म्हणजे ही समस्या जसं रिंकल्स वगैरे हे बघायला मिळाले असतील. नक्कीच, म्हणजे पुरुषांमध्ये, म्हणजे आता मी स्त्रियांविषयी बोलली, पण पुरुषांमध्ये देखील मेलेस्मा म्हणजे वांग हा प्रकार तिथे मला आढळला. बरं, म्हणजे फक्त मेलेस्मा हा स्त्रियांमध्येच होतो असं नाहीये, पुरुषांमध्ये देखील वांग हा प्रकार असतो. तर त्याच्यामुळे पुरुषांना पण जे उन्हात कंटिन्यू काम करायचे शेतात, तर त्या लोकांनाही मेलेस्मा वांग हा जो प्रकार आहे त्यांच्या चेहऱ्यावर देखील होता. रिंकल्स देखील त्यांच्या चेहऱ्यावर आलेली होती. मॅम, आपण जे त्वचारोग संबंधी मार्गदर्शन आम्हाला करत आहात हे आपण असंच सुरू ठेवूया. त्यापूर्वी घेऊया एक विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्रद्धा महल्ले आपल्या सोबत आहेत आणि आपण जाणून घेत आहोत त्यांचा अनुभव मेळघाट येथील त्वचारोग शिबिर याबद्दल. मेळघाट या भागात कुठला असा दुर्मिळ त्वचारोग तुम्हाला आढळला? हो, तिथे म्हणजे हे तर सगळे रुटीन कॉमन इन्फेक्शन्स म्हणा किंवा त्वचेचे काही आजार हे तर रुटीन होते, पण तिथे एक लायकन प्लेनस पिगमेंटोसिस, ज्याला आपण ॲशिडर्मॅटोसिस असं म्हणतो, हा एक त्वचेचा आजार तिथे मला आढळला. याचं मेन रिझन काय आहे हे कोणालाच माहिती नसतं. कुठेतरी शरीरामध्ये काहीतरी ॲलर्जी निर्माण होते आणि शरीरावर ब्राऊन कलरचे तपकिरी रंगाचे चट्टे येतात, अचानक येतात ते चट्टे. तर एक मुलगी होती, तिच्या चेहऱ्यावर, तिच्या हातावर, पायावर हे चट्टे आलेले होते. ट्रीटमेंट घेतल्यानंतर हे चट्टे पूर्णपणे बरे देखील होऊ शकतात, त्याच्यामुळे तिला ट्रीटमेंटची गरज होती. आणि त्यावेळेस मी तिला काही इन्व्हेस्टिगेशन्स पण सांगितल्या, कारण की तिला जे औषधं मला द्यायची होती ती साधीसुधी औषधं नव्हती, त्याच्यासाठी मला इन्व्हेस्टिगेशन्स लागणार होते. त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की बघ, तुला ह्या रक्त चाचण्या कराव्या लागतील, त्याच्यानंतरच तुझ्या आजारावर आपण काहीतरी उपचार करू शकू. त्याच्यासाठी आपण भरपूर वेळा स्किन बायोप्सी ही टेस्ट पण सांगतो ह्या आजाराची पुष्टी करण्यासाठी. तर मी तिला स्किन बायोप्सी पण सांगितली, पण मूलभूत सोयींची कमतरता तिथे आहे आणि स्किन बायोप्सी, रक्त चाचण्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फारच मोठ्या होत्या. पण तरी काही NGOsची हेल्प घेऊन आम्ही तिच्यासाठी ते ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि स्किन बायोप्सी आम्ही करवली आहे आणि तिच्यावर आपण उपचार देखील सुरू केलेले आहेत. परंतु हा आजार रेअर असल्यामुळे, त्याची कारणं काय आहेत माहिती नसल्यामुळे हा आजार जो आहे बरं व्हायला साधारणतः 1 ते 2 वर्ष घेऊ शकतो, पण हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. बरं, आणि मॅम जसं आता सध्या हिवाळा सुरू आहे, तर हिवाळा या ऋतूला अनुसरून अगदी मेळघाटातील लोकांना शिबिरामध्ये पण तुम्ही सल्ला दिला असणार, तर त्या लोकांसाठी पण आणि दर्शकांसाठी पण या हिवाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांपासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यायला तुम्ही सांगाल? सर्वप्रथम मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हायजीन मेंटेन करा, शरीराला स्वच्छ ठेवा, तुम्ही जे कपडे घालत आहात ते स्वच्छ कपडे घाला. भरपूर वेळा थंडी आहे म्हणून उगाचच गरम पाण्याने लोक आंघोळ करतात, हे अगदी चुकीचं आहे. त्याच्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करणे हे सर्वात महत्त्वाचं. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर साबण जी वापरत असाल ती केमिकल फ्री असली पाहिजे, मॉइश्चराइज साबण असली पाहिजे की जेणेकरून तुमच्या त्वचेचं जे मॉइश्चर आहे, जो ओलावा आहे तो टिकून राहील. आंघोळ झाल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर 3 मिनिटाच्या आत लावणे तितकंच महत्त्वाचं असतं, कारण की आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण मॉइश्चरायझर त्वचेला लावतो तर त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते वाढून जातं, त्याच्यामुळे तो ओलावा जो आहे तो दिवसभर टिकून राहतो. खूप थंडी हवा याच्यापासून बचाव करायसाठी तसे प्रोटेक्टिव्ह कपडे घाला, स्वेटर घाला. ज्या लोकांना वुलनची ॲलर्जी आहे, लोकरीची ॲलर्जी आहे, त्या लोकांनी
त्याची खबरदारी देखील घ्यायला हवी. त्याच्यामुळे स्वच्छता, शरीराची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता आणि मॉइश्चरायझर हे सर्वात महत्त्वाचं असतं. बरं मॅम, मगाशी जेव्हा आश्रम शाळेबद्दल तुम्ही तुमचा अनुभव सांगितला तेव्हा तुम्ही हे सांगितलं की स्केबीज हा संसर्गजन्य आहे. तर स्केबीज सारखंच फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीजन्य जो संसर्ग आहे तो पण एकापासून दुसऱ्याला पसरतो का, आणि अशा वेळी काय काळजी घ्यायला हवी? हो, फंगल इन्फेक्शन म्हणजेच बुरशी हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये एकाला झालं तर सगळ्यांना होऊ शकतं. इव्हन याच्यात कसं राहतं की कपडे देखील सोबत धुण्यात आले तरी पण हे इन्फेक्शन एकापासून दुसऱ्याला जाऊ शकतं. आणि मेळघाट हा जो परिसर आहे हा, जसं मी भरपूर वेळा सांगून झालं की उष्ण वातावरण आहे, प्रचंड ऊन तिथे आहे, गरमी आहे, तिथले जे लोक आहेत ते फार दाटीने राहतात. त्याच्यामुळे हा फंगल इन्फेक्शन, बुरशीचा जो प्रकार आहे हा तिथे प्रचंड वाढलेला आहे. तर मग आपण सांगितलं की स्केबीज सारखाचा फंगल इन्फेक्शन पण एकापासून दुसऱ्याला पसरतो आणि काय काळजी घ्यायची ते पण आपण सांगितलं. पण या फंगल इन्फेक्शनचं किंवा या बुरशीचं चिकित्सा किंवा ट्रीटमेंट होऊ शकते का? काय करायला हवं अशा वेळी? हो, अगदीच. याच्यावर ट्रीटमेंट ही उपलब्ध आहे, याच्यावर आपण उपचार करू शकतो. जर फंगल इन्फेक्शन एखाद्या व्यक्तीला झालं असेल, बुरशी एखाद्याला झाली असेल तर तो कुठल्या स्टेजमध्ये डॉक्टरकडे येतो आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ही केली जाते. जर कमी इन्फेक्शन असेल तर काही क्रीम्स देऊन त्याला आपण बरं करू शकतो. जर आजार वाढलेला असेल, पूर्ण शरीरभर झाला असेल तर त्यावेळेस तोंडावाटे औषधं ही दिली जातात, क्रीम्स दिले जातात आणि त्याला आपण बरं करू शकतो. आजकाल फंगल इन्फेक्शनमध्ये रेझिस्टन्स हा प्रकार वाढलेला आहे. कारण आपण पेशंटला औषध लिहून देतो, 15 दिवसाचं औषध लिहून देतो, तो 10 दिवस घेतो, बरं माझं इन्फेक्शन बरं झालं आणि तो बंद करून देतो. त्याच्यामुळे रेझिस्टन्स हा जो प्रकार आहे फंगल इन्फेक्शनमध्ये हा वाढताना दिसतोय. त्याच्यामुळे जोपर्यंत ते फंगल इन्फेक्शन पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत औषधी ही सुरू ठेवावी लागतात. तर हा जो फंगल इन्फेक्शनचा जो आजार आहे याला बरं होण्याकरिता 2 ते 3 महिने औषधं घ्यावे लागतात. आणि जर हा शरीरभर झाला असेल तर कधीकधी जास्त वेळ देखील लागू शकतो बरं व्हायला. या कार्याबद्दल, आपल्या शिबिराबद्दल आणि आपल्याबद्दल तेथील ग्रामस्थ लोक, ग्रामीण लोक काय म्हणतात याबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप, एक चित्रफित बघूया. माझं नाव लक्ष्मण बेलकर आहे, गाव भंडोरा आहे. आज अशी आनंदाची गोष्ट आहे का नागपूर व एवढ्या दुर्गम भागात आलेल्या जे महल्ले डॉक्टर मॅडम आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आमच्या मेळघाटमध्ये चर्मरोगाचे प्रमाण खूप आहे आणि हा चर्मरोगाविषयी जे सांगायचे आज आहे महत्त्वाचं म्हणजे आमच्या इथं महल्ले मॅडमनं जे दिलेलं ट्रीटमेंट आहे, मेडिसिन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्या या दुर्गम भागामध्ये असं शिबिर पाहिजे. महिनावारी जर घेतलं गावोगावी किंवा त्या ग्रामपंचायतवर लेवलवर जरी घेतलं आणि त्या वार्डवर घेतलं, ग्रामपंचायत किती वार्ड आहे त्या वार्डमध्ये घेतला तर आमच्या गोरगरिबाच्या त्याच्यामध्ये एक प्रकारच्या चर्मरोगावर ट्रीटमेंट होऊन ते योग्य असे आरोग्य पावतील. मॅम, आपण जे त्वचारोग संबंधी मार्गदर्शन आम्हाला करत आहात हे आपण असंच सुरू ठेवूया. त्यापूर्वी घेऊया एक विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर श्रद्धा महल्ले आपल्या सोबत आहेत आणि आपण जाणून घेत आहोत त्यांचा अनुभव मेळघाट येथील त्वचारोग शिबिर याबद्दल. ट्रीटमेंट किंवा औषधोपचार याच्यासोबतच आहारातून काही काळजी किंवा असं काही उपाय करता येतो का? हो, नक्कीच. त्वचारोगाचा संबंध आहे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीसोबत. जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर ह्यातलं कुठलंही इन्फेक्शन कोणालाही होणार नाही. त्याच्यामुळे आहार, पौष्टिक आहार हा सर्वात महत्त्वाचा असतो आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्याकरिता. बरं, त्याच्यामुळे पोषक आहार हा तितकाच महत्त्वाचा. म्हणजे जे काही आहे प्रथिनं वगैरे हे सगळे घ्यायला हवेत आहारात. खरंच, नक्कीच. आणि आपल्याला माहीतच आहे, तर तुम्ही प्रथिनं म्हटलं की मेळघाट हा जो परिसर आहे हा आपण कुपोषित ग्रस्तांचा एरिया म्हणून हा फेमस आहे. कुपोषित ग्रस्त बालक इथे असतात आणि कुपोषणामुळे पण मला असं वाटतं की त्वचारोग हा लवकर त्यांना होत असावा. कुपोषणामुळे रोगप्रतिकार शक्ती कुठेतरी कमजोर होते आणि त्यातून भरपूर सगळे त्वचेचे आजार, भरपूर सगळे इन्फेक्शन, ॲलर्जी हे सगळे प्रमाण वाढताना दिसतात.
बरं. आणि मॅम जसं त्वचा रोग होऊ नये हे प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी स्किन, माझी त्वचा ही छान असावी, निरंतर यंग दिसावी, तरुण असावी. तर त्वचा रोग होऊ नये यासाठी काय डूज अँड डोंट्स, म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं, याबद्दल आपण काय सांगणार? शरीराला स्वच्छ ठेवणे तेवढंच महत्त्वाचं. जर आपण कुठले क्रीम्स लावत असाल तर ते क्रीम्स तुमच्या त्वचेनुसार तुमच्या त्वचेला सूट होत आहेत की नाही ते एकदा जाणून घेऊन मग ते क्रीम्स वापरावेत. कुठल्याही जाहिरातींच्या मागे जाऊन कुठलेही सिरम, कुठलेही क्रीम कधीही लावू नये. किंवा कुठल्या मैत्रिणींनी मला हे सांगितलं की हे क्रीम लाव, तुझा चेहरा उजळेल, तुझा चेहरा नितळ होईल, अशा कुठल्याही गोष्टींच्या मागे जाऊन कुठलेही क्रीम्स लावून आपली त्वचा ही खराब करू नये. स्टेरॉइड क्रीमचा वापर कधीही करू नये आपल्या चेहऱ्यावर, कारण जर स्टेरॉइड क्रीम तुम्ही लावत असाल तर तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते आणि कधीकधीही परमनंटली डॅमेज देखील होऊ शकते. त्याच्यामुळे कुठल्याही क्रीम्सचा वापर, इवन तुमची साबण असू देत, तुमचे मॉइश्चरायझर असू देत, तुमचं सनस्क्रीन असू देत, एकदा त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ते वापरावीत. कुठल्याही साईटवर जाऊन कुठल्याही जाहिरातींना बळी पडून कुठल्याही क्रीम चेहऱ्यावर लावू नये. हा सल्ला मी सगळ्यांनाच देत असते. त्याच्यामुळे आणि हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि स्पेशली यंगस्टर्सला, कारण आजकाल मार्केटमध्ये खूप सगळे सिरम्स असतात की जे दावा करतात की हे सिरम लावल्यानंतर तुमचा चेहरा ग्लो करेल, तुमचा चेहरा उजळेल. आणि हे जे यंगस्टर आहे यांच्याच मागे जाऊन कुठले तरी चुकीचं क्रीम लावतात. मग ते आमच्याकडे येतात डर्मॅटॉलॉजिस्टकडे आणि म्हणतात मॅडम आता मला त्याची रिॲक्शन झालेली आहे. तर असं होऊ नये. त्याच्यामुळे कुठलेही चेहऱ्यावर प्रॉडक्ट्स वापरायच्या आधी ते तुमच्या त्वचेला सूट झाले आहेत की नाही हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे काय करायचं आणि काय नाही याकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपली त्वचा ही चांगली राहू शकते. हो, अगदीच बरोबर. आणि मॅम आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा जो अनुभव होता त्वचारोग संबंधी, जे तुम्ही मोफत शिबिर घेतलं मेळघाटमध्ये, त्याचा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केला आणि आमच्या दर्शकांना तुमचा अनुभव सांगितला आणि जोही मोलाचं मार्गदर्शन आज तुम्ही इथे केलं त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.